नमस्कार सर, आपलं नाव? नितीन श्रीकृष्ण चर्जन, शिरसगाव बंड, मौजा कुरळ, तालुका चांदूर तालुका चांदूर, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर सर? 99 70 72 37 25. माझा परिचय अतुल गोविंदराव देवगरे. माझ्या फार्मचं नाव अतुल कृषी सेवा केंद्र, कविठा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर आहे माझा 99 70 76 96 66. मी चर्जन शेठच्या शेतामध्ये व्हिजिटवर आलेलो आहे. सर, आपण पाणी किती तारखेला लावलेलं आहे? हे 5 जानेवारीचं पाणी आहे. 5 जानेवारीचं. हां, पहिल्या स्प्रे पहिल्या फवारणीमध्ये आपण फुटीसाठी काय यूज केलं आपण? तिच्यात फ्रेश मारलाय पहिल्या फवारणीसाठी आणि बाकी अदर अदर वापरलाय. पण फ्रेश मध्ये तुम्हाला फुटीची समाधानी कशी वाटली? फूट एकसारखी निघाली आहे, सगळे दाणे एक समान आहे, पण एखादा मान निघाली आहे फूट. बरं. आणि आजपर्यंत तुमचा बगीचा असा फुटत होता काय? नाही, असा नाही फुटत होता. पतला पतला कोणतं झाड निघायचं, कोणतं निघायचं नाही. आता हे सर्रास झाडं निघालेले. आणि जसं आता हे झाड किती आहे तुमच्याकडे? हे 550 झाड आहे 4 एकरामध्ये. 4 एकरामध्ये. किती वर्षाचे आहेत? हे 12 वर्षाचे. 12 वर्षाचे. आता 12 वर्षाचे झाड आहे म्हणजे लगभग 6 वर्ष झाले बारी येऊन राहिला. बरोबर. आता 6 वर्षाचं उत्पन्नामध्ये आजच्या 2024 मधलं उत्पन्नामध्ये काय फरक वाटते तुम्हाला? नाही, असा कधी फुटला नाही होता. कोणते झाड फुटायचे, कोणते नाही फुटायचे, कुकून पतला राहायचा, कुकून दाट राहायचा. तर आता हे एक समान झाड दिसून राहिले. म्हणजे फ्रेश मुळे तुम्हाला एक समान 100% समाधानी मिळाली. एक समान झाड. आणि दुसरं जे आपण फवारणीमध्ये आपण मावा तुडतुड्यासाठी जो चिकटावा मावा जो येते तो सरदार ॲग्रिकेम कंपनीचं आपण सकिनो घेतलं होतं. बरोबर. आता सकिनो मुळे तुम्हाला काय रिझल्ट मिळाले? सकिनोचे रिझल्ट चांगले भेटले. 25 दिवसाची लाईफही भेटली. मावा तुडतुडा कुठंच दिसत नाही आहे. त्याच्यानंतर झाडं फ्रेश दिसते, पत्ती पण चवडी आहे. आणि बाकी तुमच्या मित्रमंडळीनं अदर कंपनीचं कोणी थाम एक्झाम लेमळा कोणी बऱ्याच चीजी यूज केल्या, तर त्याच्यामुळे त्यांच्या याच्यात रिपीट फवारे किती दिवसात करायला लागले त्यांना? त्याचे 15-15 दिवसांच झाले. कोणाचा 8 दिवसानं, कोणाचा 15 दिवसानं. पण माझा फवारा 25 दिवसाच्या वरच झाला सकिनो मारल्यामुळे. आणि सकिनोमुळे तुम्हाला रिझल्ट जो मावा तुडतुडा तर कव्हर झालाच, प्लस तुमचं नागडी पण कव्हर झाली. नागडी पण अशी नागडी वगैरे दिसते का कुठं? पत्त नाही दिसत नागडी. नागडीमुळे कुठंच काही दिसत नाही. नंतर बाकी दोस्त मित्रांमध्ये आपण जो अदर कंपनीचं केमिकल यूज केलं तिथं त्याला नाही 10-12 दिवसाच्या वर मिळाली काय? कोणाला 8 दिवसात फवारणी करायला लागली, कोणाला 10 दिवसात करायला लागली. आणि दुसरा विषय, आपण त्याच्यामध्ये दाण्याची साईज आणि गळण झाली नाही पाहिजे. दाना असा गिरनेसपणा राहिला पाहिजे, प्लस तुमची नवती पण चवळी राहिली पाहिजे. त्याच्यासाठी आपण सरदार परफेक्ट घेतलं होतं. सरदार परफेक्ट. बरोबर आहे. पावती आहे तुमच्याकडे. आणि 15/2/2024 ची फवारणी आहे. ही आहे फवारणी आपली तिसरी. बरोबर आहे. तिसरी फवारणी. बरोबर आहे. तिसऱ्या फवारणीमध्ये आपण सरदार परफेक्ट आणि सकिनो घेतलं होतं. तर सरदार परफेक्ट मध्ये तुम्हाला काय बेनिफिट मिळाला? सरदार परफेक्ट मध्ये दाण्याची साईज कशी वाढली? दाण्याची साईज पण वाढली, हिरवेपणा आहे झाडामध्ये. आणि दाण्याची कसं गिरनेसपणा कसा आहे? गिरनेसपणा आहे, चमक आहे संत्र्यामध्ये. तसं पिवळेपणा नाही आहे संत्र्यामध्ये. कोणताच नाही. लहान असो मोठं असो. दाण्याची गळण होऊन राहिली का तुमच्या शेतात? गळण नाही आहे. बाकी तुमच्या दोस्त मित्राच्या शेतात पाणी दिलं का चौथ्या दिवशी किती गळण होते? त्याच्या शेतात गळण कशी होते? गळण त्याच्या याच्यात गळण आहे, पण याच्यात दिसत नाही गळण. पाणी देऊन आता 8 दिवस झाले आहे, पण गळण कुठं सध्याच नाही आहे. कुठंच गळण नाही. आणि नंतर मग तुम्ही स्प्रेडर घेतलं. त्याच्यासोबतच त्याच फवारणीत आपण सरदार कंपनीचं स्प्रेडर दिलं होतं. त्याच्यामुळे तुमची फवारणी जी आहे 3-4 औषधी असं एकसारखं एकमेव जीव झालं औषध. आणि ते फैलून कसं घेतलं?
पानावर सगळं फैललेलं आहे. हा. एक थेंब जरी पडला तरी पुऱ्या पानावर फैलला आहे. हा हा इकून पण चिलट मच्छर बारीक मावा गिवा असला तोही पण खालचा पण फ्रेश झालेला आहे, हा. वरतून पण फ्रेश झाला आहे. पान तुमच्या शेतामध्ये किती फुटा झाले अशा? माझ्या इथे 2 फुटाचा रक्कम आहे. कारण 3 फूट आहे. हा. पहिली हे, हा हा नंतर दुसरा, हा नंतर तिसरी, हा बरोबर आहे. हा बगिचा म्हणजे असा फुटतच भरमसाठ गेला. फुटत गेला, हा फेब्रुवारी महिना पुरा फुटतच गेला. फुटतच गेला. 2 तारखेपासून फुटत गेला तर एकदम पुरे एंडिंग घेऊन घेतला फेब्रुवारी. नंतर आता आपण साठी फवारणी आता 12/3/2024 ला 12/3/2024 ला साठी आपण फवारणी घेतली. फवारणीमध्ये आपण सरदार कंपनीचं कंट्रोलर घेतलं. कंट्रोल तर कंट्रोलमुळे तुमचा थ्रिपचे रिझल्ट कसे वाटले हो तुम्हाला? ट्रिपचे रिझल्ट 1 नंबर वाटले. पण ते कंट्रोलमुळे आता 4-5 दिवस झाले आहेत हा फवारणा मारू, तरी पण पत्त पण कळूच लागत आहे. कारण माणसालाच जर कळू लागत आहे तर हा. मच्छर काय खाणार याला कळू. हा हा. आणि 15 ते 20 दिवस कळूपणा तुमच्या पत्तीतला जात नाही. तर त्याच्यामुळे जो रोज शोषणाला जो कीड असते, जो थ्रिपचा अटॅक आहे, तो 100% कंट्रोल होणार. व्हाईट फ्ला कंट्रोल होणार, नागडी कंट्रोल होणार, त्याच्यानंतर बारीक शंकू पण कंट्रोल होणार कंट्रोलरमुळे. कंट्रोल बरोबर आहे. त्याच्यानंतर जे अंडी टाकणारी आहे माईटची, तो कळू असल्यामुळे तो अंडी टाकू नाही शकत. बरोबर आहे. अंडी पण नष्ट होणार. त्याच्यामुळे तुमचा माईटचा अटॅक पण कंट्रोलिंग मध्ये येणार. हे सरदार कंपनीचं कंट्रोलरमुळे एवढे फायदे आहे. नाही, कंट्रोलर जबरदस्त प्रोडक्ट वाटलेला आहे. कारण आता 5 दिवस झाले आहे फवारा मारून, पण तरी पण कळू लागत आहे. तर त्याच्यामुळे असं वाटून राहिलं तर अंडी तर टाकणारच नाही. कारण कळूमुळे जर माणसाला जर कळू लागत आहे तर ते तर जीव आहे शेवटी. तो जीव आहे. आखरी तोही जो आहे कोणाचा ना कोणाचा त्याला खाद्य खासाठीच तो येते. पण आपण ज्यावेळेस ते झाडामध्येच पूर्ण कळूपणा केला, कंट्रोलरमुळे जो कळूपणा आहे त्याच्यामुळे तो अंडी टाकणारच नाही. बरोबर आहे. आता तुम्हाला पहिला फवाऱ्यामध्ये आपण सरदार कंपनीचा जो फ्रेश घेतलं फुटीसाठी, याच्यासाठी शेतकऱ्याला काय तुम्ही सांगू वाटता? फुटीसाठी फ्रेशचे रिझल्ट 1 नंबर आहे. समान फूट निघते, फूट पण चांगली निघते. म्हणजे धडकट फूट निघते, अशी पतली नाही निघत त्यांना. फूट दाट निघते. म्हणजे ह्या शेतकऱ्यांना फ्रेश हे फुटीसाठी यूज करायलाच पाहिजे. बरोबर. नंतर आपण तुम्हाला तिसऱ्या फवारणीमध्ये सरदार परफेक्ट आणि सकिनो दिलं. याचे रिझल्ट तुम्हाला समाधानकारक मिळाले का नाही मिळाले? समाधानकारक मिळाले. रिझल्ट सगळे झाड एकसारखे निघाले आहे. फूट पण एकसारखी आहे. सकिनो आणि सरदार परफेक्ट आणि त्याच्यात फ्रेश आपलं हे घेतलं स्प्रेडर. तर याच्यासाठी तुम्हाला शेतकऱ्याला काय मेसेज आहे तुमचा? स्प्रेडर पण चांगला आहे, कारण सगळे औषध फैलून घेते. पण सरदार ॲग्रिकॉमचं सकिनो, सरदार परफेक्ट औषध सगळेच चांगले आहे. औषधात काहीच हे नाही आहे. पण रिझल्ट 1 नंबर मिळाले माझ्या शेतामध्ये. नाही तर दरवर्षी मी दुसरे प्रोडक्ट वापरो, त्यानं कसं 5-6 दिवसाचा फवारा पलटा लागे, 8 दिवसा. पण सकिनोनं फवाऱ्याची लाईफ मला 25 दिवस मिळाली. त्याच्यानं माझा 2 फवारे वाचून गेले. 2 फवारे म्हणजे तुमचा खर्च पण वाचला. आणि जो रिझल्ट कोणतंही केमिकल फवारणी केली दुसरी तर 5 दिवस काम करत नाही, रिझल्ट भेटत नाही, तिथपर्यंत नुकसान होते. ते नुकसान वाचलं तुमचं. आज तुमच्या वारात जो संख्या दिसून राहिली दाट, म्हणजे अशी कतार, तर हे कायच्यामुळे आहे का? तो त्यावेळेस सकिनोमुळे जो नुकसान होणार होतं ते वाचलं आपलं. आणि शेतकऱ्याला तुमचा मेसेज काय द्यायचा आहे? शेतकऱ्याला मेसेज असाच द्यायचा आहे, सकिनो 1 नंबर प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे कसं आहे, आपल्याला 25 दिवसाची लाईफ मिळते. आपले पण 2 फवारे वाचते. पण प्रोडक्ट 1 नंबर आहे. त्यांना पत्ती पण चवळी राहतात, रोगराई नाही आहे. निकोप झाड आहे एकसारखे, कुठंच रोगराई नाही दिसत पुऱ्या झाडावर पाहिली तर. म्हणजे तुमचं असं म्हणणं का त्यांना कधी तुमच्या शेतात पाहिले आले तर तुम्ही दाखवू शकता? बरोबर आहे. आणि कोणीही तुम्हाला एक वेळ असं यूज करावं असं शेतकरी तुमचं मत आहे, तुमच्या भाऊबंदकी नाही असं यूज करायला पाहिजे. म्हणजे जे आज शेतकरी तो उत्पन्न होऊन नाही राहिला, त्याच्यामुळे तो कर्जबाजारी होऊन राहिला, तो होणार नाही. 2-3 फवारे जास्त मार लागते. हे एका फवाऱ्यात काम होऊन राहिलं ना. तो कर्जबाजारी होणार नाही. त्याला उत्पन्न होईल तर त्याचं
घरदार होईल, त्याच्या पोराचं शिक्षण होईल. ह्या सगळ्या गोष्टी घरासाठी तुम्हाला नेमकं उत्पन्न असणं गरजेचं आहे. तो संत्रा असो या गहू असो या अधिक काही पीक असो, उत्पन्न होईल तर त्याचा परिवार चांगला चालेल. बरोबर आहे. नंतर आपण कंट्रोलर घेतलं भाऊ थ्रिप्ससाठी. बरोबर आहे. कंट्रोलर घेतल्यामुळे तुम्हाला बेनिफिट फायदा काय काय झाले? कंट्रोलरमुळे तर मला पुष्कळ फायदा वाटून आला. झाडामध्ये मच्छर चिलट काहीच नाही आहे. ते थ्रिप्सही दिसत नाही आहे. थ्रिप, शंकू, बारीक शंकू, तुमची नागळी नाही आहे आणि व्हाईट फ्लाय हा सगळा कंट्रोल होते. पण शेतकऱ्याला तुम्हाला काय सांगूशी वाटते कंट्रोलर बद्दल? कंट्रोलर बेस्ट प्रोडक्ट आहे सरदार कंपनीचं. एकच हिच्यामध्ये हे पण नाही आहे, काही शंकू गिंकू नाही वाटून राहिले, काहीच नाही. थ्रिप्सचे ते अटॅक होते, संत्र चाटतात, असे पिवळर पण संत्र पण नाही वाटत आहे. दरवर्षी तुमची यावेळेस गळण होत असते. गळण होत असते. आज गळण आहे का? गळण आहे का तुमच्या शेतात? नाही, गळण पण नाही आहे. बरोबर आहे. नाही, म्हणजे तुम्ही 100% फायद्यात आहे आणि तुमचे गळणने जे नुकसान होणार होतं ते नुकसान तुमचं रुकलेलं आहे. असं कधी प्रत्येक शेतकऱ्याला उत्पन्न कधी झालं तर शेतकरी हा माघार येऊ शकत नाही. तो कर्जबाजारी होणार नाही. बरोबर आहे. आणि अधिक काही शेतकऱ्याला तुम्हाला मेसेज द्यायचा आहे काय? शेतकऱ्यांना एकच सांगायचं आहे, सरदार कंपनीचं कंट्रोलर एक नंबर आहे तुमच्या रोगासाठी, आता थ्रिप्स याच्यासाठी. आणि हे सकिनो एक असं प्रोडक्ट आहे, ते मारल्यानंतर तुम्हाला 25 दिवस फवारणी करायची आवश्यकताच नाही. वातावरण कसंही वातावरणात बदलल्यावरच काम करते ते. नाही तर आपण अदर कंपनीचे मारतो, वातावरण बदललं अधिक मावा तयार होता. सकिनोचं असं नाही आहे. 25 दिवसाची च्या वरतीच लाईफ भेटत, 25 ते 30 दिवस. तुम्हाला असं वाटलं पाहिजे ना का तुमचे जे शेतकरी मित्र आहे, प्रत्येक शेतकरी कर्जबाजारी राहायला नाही पाहिजे. याच्यासाठी तुमचा जो निरोप आहे, तुमचा मेसेज आहे, ह्या कसा द्यायला पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांना? तर बा तो कर्जबाजारी राहिलाच नाही पाहिजे, त्याच्यापाशी पैसा भरमसाठ राहिले पाहिजे. हा ना, चांगले त्याला उत्पन्न होईन तच होईन की नाही. मग उत्पन्न व्हायसाठी तुम्हाला एकमेव कंपनी कोणची आहे? आता तुमच्या शेतात येणार आली, तुम्हाला सगळ्या गोष्टी गाईड करणार आली, एकमेव कंपनी हे सरदारच आहे. आता अतुल सर आहे, सरदार कंपनीचे प्रोडक्ट 8 दिवसा 15 दिवसा येऊन पाहिजे. नाही तर असे कोणतेच कंपनीवाले तुम्हाला औषध देऊन दिली तर मारून द्या, असं काम आहे सगळं. आजपर्यंत तुम्हाला गाईड कोण केलं का? असं नाही, आजपर्यंत गाईड आम्ही तुम्हाला जे गाईड करतो याच्यात आमची एकच भावना आहे का आमचा शेतकरी हा कसा समोर जाईल, कसं उत्पन्नात वाढ होईल, त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही विकण्याबद्दलही माहिती देऊ. कसे पैसे जास्तीत जास्त झाले पाहिजे शेतकऱ्याचे. आजपर्यंत जे लूटमार झाली हे झाली नाही पाहिजे. आणि शेतकऱ्याचा पैसा कधी व्यवस्थित झाला तर त्याचा परिवार चांगला राहते, मुलं चांगले शिक्षण घेणार. आणि आई वडिलांची इच्छा एकच असते का आपले मूलबाळ हे चांगले शिकले पाहिजे, चांगल्या डिग्री घेतल्या पाहिजे आणि चांगला उद्योग कोणता उद्योग किंवा नोकरी असं त्यांना म्हणजे घडली गेली पाहिजे. म्हणजे हे जो तुमचं आपली मेहनत आहे, जी इस्टेट आहे, हे आपली संतान आहे. असंच मत आहे तुमचं? प्रत्येकाचा शेतकऱ्याचा असा शेतकऱ्याचं कसं आहे, आता शेतकरी म्हटलं तर शेतीवर अवलंबून राहते. हिच्यातच काही नाही झालं तर त्याच्याजवळ काय राहील समोर चालले. बरोबर. त्याच्यानं कसं आहे, चांगलेच प्रोडक्ट वापरा. सरदार कंपनीचं हे बेस्ट प्रोडक्ट वाटलं आहे मला, सकिनो म्हणून. आणि एक कंट्रोलर म्हणून बेस्ट प्रोडक्ट वाटलेला आहे. याच्यामुळे मावा गिवा काहीच नाही राहिलेला आहे. किती काही हलवा झाड मोबाईलवर हलवा काहीच नाही वाटत. जो थ्रिप पळायला पाहिजे तो पळत नाही. म्हणजे आज कंट्रोलिंग झाला पूर्ण. बरोबर. धन्यवाद दादा. धन्यवाद.